तर हॅलो मंडळी, मी आहे वेदांत आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे संबळबद्दल मी जे आहे ते दिली ती इन्स्ट्रक्शन आणि थोडीफार माझी इंट्रोडक्शन दिली ती. तर ह्या व्हिडिओमध्ये मी अजून एक स्टेप शिकवणार आहे. ती स्टेप म्हणजे अशी तुम्हाला घरी वाजवण्यासाठी किंवा गोंधळी लोक जे आहे ते वाजवतात आणि संबळवरती खूप चांगली वाजती. तर मी तुम्हाला सगळ्यात सांगतो की मी मागच्या व्हिडिओमध्ये ते ह्याचं म्हटलं ह्याला काय म्हणतात मी सांगितलं नव्हतं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते पण सांगणार. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो. तर मी हे बघू शकता. तर ह्याला म्हणतात दणका आणि ह्याला म्हणतात चाटी. तर हे दणका आणि चाटी, तर ह्यांचे नावं असतं. त्याला दणका आणि याला चाटी. ज्याच्यावरती जे हे गोल असतं ना, हे असे गोल असतं ना, त्याला म्हणतात दणका आणि ज्याच्यावरती गोल नसतं त्याला म्हणतात चाटी. तर आता मी एक स्टेप वाजवून दाखवतो. मी स्लोमध्ये वाजवून दाखवतो. तर स्लोमध्ये ही वाली आहे. मी अजून एक 2 स्टेप शिकवणार आहे, तर ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि मी स्लो वाजवणार आहे, काही गडबड नाही करणार आहे. पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप ही आली आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं चाटी वाजवायची आहे, जसं की ही पहिलं वाजवायचं आहे चाटी आणि त्यानंतर वाजवायचं दणका, जसं की जर तुम्हाला हे जास्त वेळा वाजत असेल किंवा कमी वेळा दणका जर कमी वेळा वाजत असेल, जसं की आता बघा इथं वाजवायचं चाटी जी आहे ती एकदा वाजवायची आणि दणका जे आहे ते 2दा जसे आहे. तर जर तुमच्याकडनं जे दणका आहे ते 3 किंवा 2 वेळा वाजवायचे पण ते 3 वेळा असं जायला लागले, तर तुम्ही काउंट करून पण हे करू शकता. म्हणजे वाजवताना काउंट करून हे करा, तसं तुमचं चुकणार नाही. आता इथं 1 2 स्टेप बाय स्टेप पुढे जायचे. जसं की आता झालं, हे झालं 1, मग 1 2 हे झाल्यानंतर 3 करायचे. म्हणजे की हे 1 झालं, त्यानंतर 1 2 मग आता मी तुम्हाला स्टार्टिंग पासून वाजवून दाखवतो. सगळ्यात पहिली स्टेप जी होती ती ही होती. तरी झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप जी होती ती ही होती. आता आपण जाऊया चौथी स्टेपवर. तर चौथी स्टेप आहे ही.
मग इथं बंद करायची आणि मग इथं म्हणजे हर एक स्टेप वाढवायचं. 2 झालं की ह्या साईडला दणक्यावरती जे आहे तिथं 3 वाजवायचं, मग त्यानंतर चौथा वाजवायचा तिथं. म्हणजे एक एक स्टेप वाढत जायचं. आता दणक्यावरती 2 वाजून झाली, मग त्यानंतर 3 वाजवायचं. 3 वाजून झाले. चाटीवरती काहीच नाही फरक पडायचं. चाटीवरती फक्त एकदाच वाजायचं, कोणतं पण चेंज होईल. तर ही जी स्टेप आहे जी मी शिकवली ही तुम्ही घरी जर रोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण येऊ शकते ही वाली स्टेप. आणि गोंधळी जर तुम्ही असाल आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही असे वाजवता किंवा गोंधळी कोणतरी असते, खूप लोक गोंधळी असतात, ते लोक वाजवतात, तर त्यांना पण ही स्टेप येऊ शकते, काय असे हे नाही. तर आता तिसरी स्टेप हे 1 2 3 4. मी जे आहे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता की कसं वाटलं. म्हणजे मी जे व्हिडिओज टाकले आणि व्हिडिओमध्ये जे 100बद्दल मी टाकलं, 100ची स्टेप्स टाकली, ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता कसं वाटलं. छान वाटलं तर नक्की टाकू शकता, असं काही नाही. तर मी व्हिडिओ एंड करतो. तर नेक्स्ट व्हिडिओ उद्या पण येईल. उद्या पण तुम्ही बघू शकता नेक्स्ट व्हिडिओ. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ही पक्का कमेंटमध्ये टाकू शकता तुम्ही, ठीक आहे. तर बाय आणि टेक केअर.